IBPS POचा निकाल सर आम्ही एक्सपेक्टच केला नव्हता आणि अचानक निकाल आला. असे आत्ता जवळपास कमीत कमी 8-10 फोन येऊन गेले की IBPS POचा प्रीचा निकाल लागल्यापासून की आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही IBPS POची प्री एक्झाम पास होऊ. इवन 2-4 लोक 4-5 लोक पण भेटून गेले आत्तापर्यंत की POची प्री एक्झाम आम्हाला वाटलं नव्हतं की पास होऊ आणि अचानक पास झालो. या कॅटेगरीतले काही लोक आहेत. काही लोक असे आहेत की ज्यांना माहिती होतं की आम्ही IBPS POची प्री एक्झाम डेफिनेटली पास होऊ, ऑलरेडी मेन्सची तयारी करतायत. तर अशा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्रॉपर बघा. दोघांसाठी एक प्रॉपर प्लॅन जो आहे हा देतोय. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिल्यांदा मी काय डिस्कस करतोय की सब्जेक्ट वाईज प्लॅन कसा असावा, डेली टाइम टेबल कसा असावा, काही की फॅक्टर्स आहेत की जे तुमचा एक्झामचा रिझल्ट जो आहे हा चेंज करून देऊ शकतात. म्हणजे त्याच्यावर जर काम केलं तर न येणारे रिझल्ट पण डेफिनेटली येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काही फ्री लेक्चर सिरीज ज्या आहेत ज्या यूट्यूबला आपल्या चालू आहे त्याबद्दलची अपडेट, या सगळ्या अपडेट ज्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत देतो. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित बघा. पहिला मुद्दा जसं मी तुम्हाला सांगितलं, काही लोक असे आहेत की ज्यांचा अनएक्सपेक्टेड रिझल्ट आला, काही लोक असे ज्यांना माहित होतं की रिझल्ट आला येणारच डेफिनेटली. ज्यांचा अनएक्सपेक्टेड रिझल्ट आलाय पण येसूची तयारी करताय, म्हणजे असे काही कॅटेगरीतले लोक आहेत की जे ऑलरेडी AFOची तयारी करताय, ज्यांनी एक्झाम आता तुम्हाला अशी काही विद्यार्थी दाखवतो की ज्यांनी क्वांटचे लिटरली 10 आणि 12 अटेम्प्ट केले, असे लोक प्री पास झाले क्वांटचे 10-12 अटेम्प्टवर. कारण ज्या शिफ्टमध्ये माझी एक्झाम होती सांगायला अत्यंत आनंद होत नाही कारण की माझाही रिझल्ट आला आहे, ठीक आहे. तर ज्या शिफ्टला माझी एक्झाम होती एक्स्ट्रीम डिफिकल्ट क्वांट आलो त्या दिवशी, एक्स्ट्रीम डिफिकल्ट. इवन माझे 26 की 28 काहीतरी आय गेस अटेम्प्ट होते. तर त्या केसमध्ये मुलांचे तर 10 आणि 12 आणि 15 अटेम्प्ट झालेत, तरी पण नॉर्मलाइज होऊन डेफिनेटली बऱ्याच जणांचे रिझल्ट आलेत. सो असे काही लोक आहेत की ज्यांनी AFOची तयारी केली आणि अनएक्सपेक्टेडली POची प्री पास झाले. अशा लोकांना तर माझा क्लिअर कट मेसेज असेल, जा आणि AFOचीच तयारी करा. POच्या मेन्सचा फक्त अटेम्प्ट देऊन या, यावर्षी फक्त अनुभव घेऊन या की POची मेन्सची एक्झाम कशी असते. कारण पुढच्या 7 दिवसामध्ये जर तुम्ही POकडे शिफ्ट झालात तर AFOच्या मेन्सचा जो मोमेंटम तुम्ही मागच्या 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून वर्षभरापासून 4 महिन्यापासून गेन केलाय, तो मोमेंटम कम्प्लिटली ब्रेक होईल. राहिला प्रश्न POचा, तर POची एक्झाम जर पास झाला नाहीत तर तेही जाईल आणि हेही जाईल, म्हणजे ESO पण जाईल आणि PO पण जाईल. सो मला असं वाटतं आत्ताच्या सिच्युएशनला जर तुम्ही POची प्री पास झालात तर डेफिनेटली ESOची प्री तुम्ही पास होणार आहेत. आणि यापूर्वी तुम्ही अभ्यास जर ESOचा करताय तर आताही तुम्ही अभ्यास ESOचाच मेन्सचा करायला पाहिजे. तुम्ही आता जास्त POकडे जाऊ नका, या 7 दिवसात काहीच अभ्यास करू नका. जा आणि अभ्यास न करता अटेम्प्ट देऊन या, अनुभव घेऊन या, ओपन माइंडने जा. झालात पास तर चांगली गोष्ट आहे, अभ्यासावर असलेल्या अभ्यासावर. नाही झालात तर ठीक आहे, हरकत नाही, आपण एक अनुभव घेऊया. आणि जशी 14 डिसेंबरला तुमची AFO मेन्स होईल त्यानंतर लगेचच्या लगेच जनरल बँकिंगची तयारी चालू करून टाका. कारण जर तुमचा POचा रिझल्ट येतोय तर तुम्ही कॅपेबल आहे पुढचे जनरल बँकिंगचे रिझल्ट काढण्यासाठी किंवा पास होण्यासाठी, तेवढे तुम्ही कॅपेबल आहात. सो तुम्ही काय करा, तुम्ही जनरल बँकिंगच्या तयारीकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही पूर्ण फोकस तुमचा AFOवर ठेवा, नाही तर बाबू आणि दशमे दोन्ही पण जातील, ठीक आहे. तर हा एक मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा, असे काही लोक आहेत जे जनरल बँकिंगचं प्रिपरेशन करतात किंवा जनरल ग्रॅज्युएट आहे, पण अपेक्षा नव्हती की आम्ही जनरल बँकिंगची POची प्री पास होऊन जाऊ. त्यांचे रिझल्ट आले, त्यांनी नेमकं काय करायचं. आणि अशी काही लोक ज्यांची ऑलरेडी तयारी आहे बऱ्यापैकी, त्यांनी नेमकं काय करायचं. इवन मी यापूर्वी एक व्हिडिओ बनवून टाकला होता की रिझल्टची वाट बघू नका, मेन्सची तयारी करणं चालू ठेवा. लोक ऐकत नाहीत, स्वतःची धक्कावतात. तुमचे काही सिनियर्स आहेत, ज्युनियर्स आहेत, तुमचे सो कॉल्ड मेंटर्स आहेत जे तुम्हाला छानपैकी निगेटिव्ह बोलतात आणि तुम्हाला ते आवडतं. आमच्यापेक्षाही त्यांना जास्त महत्त्व देऊन तुम्ही त्या लोकांचं ऐकता आणि असं तोंड काळं करून घेता. त्यामुळं ठीक आहे, आता जी सिच्युएशन झाली त्याला तर आपण काही करू शकत नाही, पण ॲटलिस्ट इथून पुढे कसा अभ्यास करायचा त्यासाठी व्यवस्थित बघा, मी सांगतोय. आता डेली बनवत असताना मी स्टडी प्लॅनबद्दल बोलायचं असताना मी पहिल्यांदा सब्जेक्ट वाईज बोलतो. आता पहिल्यांदा लॉजिकल रिझनिंगबद्दल जर बोलायचं झालं तर लॉजिकल रिझनिंगमध्ये मुलांचं म्हणणं असं आहे जे जनरल बँकिंगची रेग्युलरली तयारी करतात मेन्स, की मेन्समध्ये फार तर फार एखादं सेटिंग किंवा पझल बसेल, अदरवाईज POच्या मेन्समध्ये सेटिंग अरेंजमेंट आणि पझल बसण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळं मिसलिनियस टॉपिक जे जसं की ब्लड रिलेशन, डिस्टन्स डायरेक्शन, कोडिंग डिकोडिंग, इनपुट आउटपुट या टॉपिकवर जास्त डिपेंड राहावं लागेल. सोबत हायर रिझनिंगची तयारी करावं लागेल. मग आता ज्यांचं ऑलरेडी तुम्ही जर तयारी करताय आणि ऑलरेडी मेन्सची तयारी तुम्ही करतायत, पहिल्या कॅटेगरीतले लोक,
जे ऑलरेडी प्रिपेअर्ड आहेत अशा लोकांनी रिजनिंगसाठी, क्वांटसाठी, इंग्लिशसाठी, GA साठी नवीन काहीच करू नये. तुम्ही फक्त आणि फक्त सेक्शनल टेस्ट द्याव्यात बघा, किंवा फुल लेंथ टेस्ट. जे ऑलरेडी तयारी करतात बघा, जे ऑलरेडी तयारी करतात अशा लोकांनी काय काय करायला पाहिजे, सेक्शनल टेस्ट प्लस फुल लेंथ टेस्ट हे करायला पाहिजे. सोबत सोबत जनरल अवेअरनेस, त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशची तयारी. ठीक आहे, तर याच गोष्टी तुम्ही करा. बाकी क्वांट रिजनिंगसाठी आता काही नवीन प्रयोग तुम्ही करत बसू नका, जर तुम्ही ऑलरेडी तयारी केली असेल तर. म्हणजे सर मी ऑलरेडी एखादी मेन्स दिली आहे, मी सेक्शनल टेस्ट दिल्यात आतापर्यंत, मी फुल लेंथ टेस्ट दिल्यात, माझं क्वांट रिजनिंगवर चांगला होल्ड आहे आणि आता नवीन प्रयोग करण्यात काही लॉजिक नाही आहे, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सेक्शनल टेस्ट आणि फुल लेंथ टेस्ट द्या, GAची तयारी करा आणि डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश करा. बाकी नवीन प्रयोग तुम्ही काही करू नका. सोबत सोबत जास्तीत जास्त तुम्ही इंग्लिशची टेस्ट देऊ शकता, ठीक आहे, इंग्लिश टेस्ट आणि डिटेल अनालिसिस. तर या जुन्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, नवीन विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, तर नवीन विद्यार्थ्यांनी अल्टरनेट द्यायला गोष्टी करा. काय करायचं, सगळ्यात पहिले तर मी म्हणेल तुम्ही जास्तीत जास्त गाईडलीच्या मेन्सच्या PDF सॉल्व करा. आणि डायरेक्ट IBPS PO मेन्सच्या नका करू, शक्यतोवर RRB PO मेन्सच्या ज्या गाईडलीच्या PDF आहेत त्या सॉल्व करा. आपल्या मेंटरशिप ग्रुपवर या भरपूर PDF आहेत, या PDF सॉल्व करा 2-3 दिवस आणि मग हळूहळू सेक्शनल टेस्ट देणं स्टार्ट करा. आता लॉजिकल रिजनिंगमध्ये जर म्हणलं तर मी म्हणेल जास्तीत जास्त मिसलेनियस टॉपिक. हे कोणासाठी, हे मी म्हणतोय की जे अनएक्सपेक्टेडली प्री पास झाले अशा लोकांबद्दल बोलतोय. ज्या लोकांनी ऑलरेडी मेन्स दिल्यात त्या लोकांनी फक्त एवढंच करायचं, नवीन काही प्रयोग करू नका. पुढे तुम्हाला टाइम टेबल कसा बनवायचं ते पण सांगतो. ठीक आहे, मिसलेनियस टॉपिक करा, जसं कमर्शियल, नंबर सिरीज, DI याच्यामध्ये रिजनिंगमध्ये हवं मिसलेनियस टॉपिक करा आणि थोडीफार हायर रिजनिंगची तयारी करा. मग हायर रिजनिंगची तयारीसाठी तुम्ही लेक्चर्स बघू शकता आणि थोडंसं हायर रिजनिंगची तयारी करताना शक्यतोवर हिंदीमधून केलं तरी चालेल, कारण त्या स्पेसिफिक क्वेश्चनला आपण हिंदीत पण कन्वर्ट करून सॉल्व करू शकतो. तर हायर रिजनिंग प्लस मिसलेनियस टॉपिक, सेटिंग अरेंजमेंट पझलच्या नादी लागू नका. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडबद्दल जर बोलायचं झालं तर मिसलेनियस टॉपिक फार कमी येतील, पण तरी पण नंबर सिरीज, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल हे 2 टॉपिक येतील मिसलेनियसमध्ये. त्यानंतर कमर्शियल मॅथ्स आणि DI असे तीन टाईपवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील कमर्शियल मॅथ्स आणि DI वर. तर जास्तीत जास्त फोकस जो आहे तुमचा हा नंबर सिरीज, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, मिसलेनियस टॉपिक, कमर्शियल आणि DIचे जर 2-3 सेट जरी विचारले तर जास्तीत जास्त एक सेट सॉल्व करण्याचा प्रयत्न करा प्रॉपर. हां, याच्यामध्ये जर केस लेट असलं तर केस लेटला 1-2 मिनिटं देऊन बघा, कारण बरेचदा केस लेट जे आहेत हे कमर्शियल मॅथ्स बेस येतात आणि हे कंपॅरेटिव्हली इझी असतात. तर याच्या बाहेर तुम्हाला काही येणार नाही. मिसलेनियस म्हणजे नंबर सिरीज, DI, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, कमर्शियल मॅथ्स, DI, केस लेट. यातले मी काय सॉल्व करावं, मी म्हणेल एक DI ट्राय करा, इझीवाला. इथे एक इझीवाले जे क्वेश्चन, जे टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमतात. समजा तुमचा टाइम अँड स्पीड डिस्टन्सचा कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, पण टाइम अँड वर्क चांगलं आहे, मग टाइम अँड वर्क शोधून बघा. सपोज तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस चांगलं जमतं तर प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे सगळ्या टॉपिकचे क्वेश्चन तर काही विचारले जाणार पण नाही आहे. त्यातल्या त्यात तुमचे ज्या स्ट्रेंथ आहेत त्याच्यावर काम करा आणि त्याच टॉपिकचे 4-5 क्वेश्चन, 3 क्वेश्चन सॉल्व्ह होतील तेवढे ट्राय करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मग पुढच्या काही दिवसामध्ये तुम्ही काय करायचं, तर याचे यूट्यूबवरचे लेक्चर्स बघू शकता. सोबत आपली जी सिरीज चालू आहे सकाळी 10:30 वाजता ती पण बघू शकता. तर यासाठी तुम्ही क्वांट रिजनिंगसाठी हे करा. सोबत जसं मी तुम्हाला म्हणलं की मेन्सच्या PDF सॉल्व करा, तर मेन्सच्या PDF मधून पण स्पेसिफिकली पूर्ण PDF सॉल्व करत बसायचं नाही. आता तुम्ही काय करायचं, त्या मेन्सच्या PDF मध्ये जेवढे कमर्शियलचे क्वेश्चन असतात त्यातले जे तुम्हाला सोपे वाटतात, ते ज्या टॉपिकची प्रॅक्टिस तुमची चांगली आहे किंवा ज्या टॉपिकमध्ये तुमचा कॉन्फिडन्स चांगला आहे त्या टॉपिकचे कमर्शियलचे, मिसलेनियस म्हणजे नंबर सिरीज, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आणि एखादा DI असं तुम्ही करू शकता. मग एका दिवसात तुम्ही 1 PDF किंवा 2 PDF पण सॉल्व करू शकता. इंग्लिशसाठी मला असं वाटतं या शेवटच्या टायमिंगमध्ये टेस्ट अँड ॲनालिसिस हा चांगला पर्याय आहे, टेस्ट ॲनालिसिस. आणि सोबत जे प्रदीप वराडे सर आपले लेक्चर्स टाकतायत रणसंग्राम सिरीजचे यूट्यूब सिरीजला, ते वाले. जनरल अवेअरनेससाठी इथं जास्तीत जास्त रिव्हिजनवर फोकस करा, नवीन शिकण्याचा काही प्रयोग करू नका, रिव्हिजनवर फोकस करा. अक्षय सर यासाठी एक सिरीज घेऊन येत आहेत. अक्षय सर ही सिरीज जी आहे ही शेवटचे 4 दिवस असणार आहे. ही सिरीज चालू होईल 26 नोव्हेंबरपासून आणि 29 नोव्हेंबरपर्यंत.
26, 27, 28, 29ला 4 दिवस ही सिरीज असणार आहे. याच्यामध्ये पहिल्या दिवशी बँकिंग इन न्यूज, दुसऱ्या दिवशी नॅशनल अँड इंटरनॅशनल न्यूज, गव्हर्नमेंट स्कीम तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी अवॉर्ड, स्पोर्ट्स अँड मिसलेनियस. रोज रात्री यूट्यूब लाईव्हला 9 वाजता ही सिरीज असणार आहे. IBPS PO असेल, IDBI जॅम असेल, IDBI एक्झिक्युटिव्ह असेल किंवा येणारी अपकमिंग युनियन बँक ऑफ इंडियाची LBOची लोकल बँक ऑफिसरची एक्झाम असेल किंवा काल आलेली कर्नाटका बँकेची रिक्रुटमेंट असेल. या सगळ्या एक्झामसाठी ही सिरीज तुम्ही डेफिनेटली अटेंड करा. आता मुद्दा येतो हा झाला सब्जेक्ट वाईज प्लॅन. आता डेली शेड्यूल नेमकं माझं कसं असलं पाहिजे बघा. डेली शेड्यूल करत असताना तुम्ही जे नवीन विद्यार्थी त्यांनी अराउंड 3 तास जे आहेत हे क्वांटला द्या. 3 तास. या 3 तासामध्ये 2 तास PDF सॉल्व्ह करण्यासाठी आणि 1 तास त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी. जर तुम्ही PDF सॉल्व्ह करतायत किंवा मग सेक्शनल टेस्ट देतायत तर 1 तास सेक्शनल टेस्ट देण्यासाठी आणि उरलेले 2 तास त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करण्यासाठी अशा पद्धतीने करू शकता. मग या 2 तासामध्ये तुमचे लेक्चर्स आले, या 2 तासामध्ये तुमच्या PDF आल्या, सगळं काही या 2 तासामध्ये आलं. रिजनिंगसाठी तुम्ही जास्तीत जास्त PDF सॉल्व्ह करा आणि दोन्ही तासामध्ये PDF वरच फोकस करा. ॲनालिसिसमध्ये जास्त लोक लावू नका आणि सिटिंग अरेंजमेंट पझलच्या नादी लागू नका. जेवढे जास्त होईल तेवढे जास्त मिसलेनियस टॉपिक सॉल्व्ह करा. इंग्लिशला 2 तास द्या. या इंग्लिशला 2 तासामध्ये 1 तास टेस्ट अँड ॲनालिसिससाठी आणि 1 तास डिस्क्रिप्टिव्हसाठी. सर डिस्क्रिप्टिव्हचं नेमकं काय करायचं? रोज एक एसे आणि एक लेटर रोज टाईप करून बघायचं. ॲज इट इज बघून जरी टाईप केलं चालतं. हळूहळू तुझा माइंडसेट बनतो. शेवटचे 2-3 दिवस फक्त विषय घेऊन मग स्वतः टायपिंग करणं स्टार्ट करा. जनरल अवेअरनेसला 3 तासामध्ये 1 तास मी पूर्णपणे म्हणेल रिव्हिजनसाठी. 2 तास रिव्हिजनसाठी जे आत्तापर्यंत शिकलोय त्याचं रिव्हिजन आणि 1 तास काही नवीन गोष्टी करण्यासाठी. जसं मग यात तुमचं यूट्यूबचं लेक्चर सुद्धा इन्क्लुडेड आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचं डेली शेड्यूल असलं पाहिजे नवीन विद्यार्थ्यांसाठी. जुन्या विद्यार्थ्यांसाठी मी अगोदरच सांगितलं फुल लेंथ किंवा सेक्शनल टेस्ट त्याचं ॲनालिसिस, काही एक्स्ट्रा लेक्चर पाहायचे तर बघू शकता. बस याच्यापेक्षा तुम्ही जास्त काही करायचं नाही. इंग्लिश, GA आणि डिस्क्रिप्टिव्ह याची जास्तीत जास्त तयारी करा. आता काही की फॅक्टर्स आहेत जे खूप आवश्यक आहे. तुम्ही एक्झामला जाताना किंवा जाण्याच्या अगोदर ज्याच्यावर तुम्ही जर काम केलं तर चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्झाम पास होण्याची शक्यता जास्त आहे. जसं की बरेचदा मुलं DI वर डिपेंड राहतात. माझं म्हणणं आहे DI वरची डिपेंडन्सी कमी करा आणि केसलेट आणि कमर्शियल मॅथ सॉल्व्ह करा. DI एकच सोडवा. 2-3 DI येतील तुमच्या एक्झाममध्ये, 2 तरी येतील मिनिमम. तर 2 DI सॉल्व्ह करत बसू नका. DI एकच, केसलेट आणि कमर्शियल मॅथ्सवर जास्तीत जास्त फोकस ठेवा. सो दॅट इकडून नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करता येतील. त्यात पण मी जसं सांगितलं की कमर्शियल मॅथ्सची प्रॅक्टिस करताना तुम्ही अशा टॉपिकची प्रॅक्टिस करा ज्यांच्या कन्सेप्ट एकदम तुमच्या क्लिअर आहेत आणि कमर्शियल मॅथ्स बेस केसलेट येऊ शकतं किंवा डायरेक्ट व्हेन डायग्राम किंवा नॉर्मल केसलेट येऊ शकतं. त्याच्यावर फोकस करा. IBPSचं टाईम अँड वर्क, प्रोबेबिलिटी, प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट हे फेवरेट टॉपिक आहेत. पार्टनरशिप, मिक्सचर ॲलिगेशन ज्याच्यावर बरेचदा यापूर्वी पण केसलेट विचारलेत तर त्याचे केसलेट तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. हायर रिजनिंग हा एक की फॅक्टर आहे. म्हणून या जर शक्य झालं तर हायर रिजनिंगची थोडीशी प्रॅक्टिस करा. कारण बरेचदा मुलांचं असं होतं की रिजनिंग एवढं भयानक अवघड येतं. मग डेटा सफिशियन्सी वगैरे सॉल्व्ह केल्यापेक्षा हायर रिजनिंग जर अटेम्प्ट केलं त्याच्यातून लवकरात लवकर चांगले मार्क मिळू शकतात आणि वेळ पण कमी लागतो. किमान 5-7 क्वेश्चन पर्यंत मिनिमम एवढे क्वेश्चन तुमच्या हायर रिजनिंगवर येतील. तर इथून तुम्हाला एक चांगला मार्क्स म्हणजे जो आपण म्हणतो ना की एक लीडवाला जो पार्ट आहे तो इथून तुम्हाला मिळवून देऊ शकतात. इंग्लिश आणि डिस्क्रिप्टिव्ह. आता याच्यामध्ये कसं आहे की डिस्क्रिप्टिव्हचे मार्क इन्क्लूड होतात. प्लस ज्यांचा इंग्लिश ॲडव्हान्टेज आहे त्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्या आणि डिस्क्रिप्टिव्हवर फोकस करा. कारण ते 25 मार्क, आता खूप असं 25 पैकी 25 ते एखाद्याला मिळणार नाही, पण 15-20 मार्क जेवढे मिळतील तेवढे जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा. स्पेलिंग एरर होऊ देऊ नका, ती एक ट्राय करा. बाकी ग्रामॅटिकल एरर थोडेफार ॲडजस्ट होतात पण स्पेलिंग एरर ॲडजस्टच होत नाही. स्पेलिंग एरर होऊ देऊ नका, तेवढी एक काळजी घ्या. आणि एक्झाम संपण्याच्या अगोदर म्हणजे तो तुमचा जो टायमर लागलेला असतो तो संपण्याच्या अगोदर सेव्ह अँड सबमिट करून टाका. कारण बरेचदा असं होतं आपण टाईप करत राहतो, टाईम संपून जातो, कधी कधी सेव्ह होत नाही. त्यामुळं अगोदरच सेव्ह करून टाका, हे पण महत्त्वाचं आहे. करंट बँकिंग, आता करंट अफेअर्समध्ये किंवा जनरल अवेअरनेसमध्ये POची एक्झाम आहे तर ऑफकोर्स बँकिंगवर जास्त करंट अफेअर्स विचारला जाईल. म्हणजे बँकिंग रिलेटेड करंट अफेअर्स जास्तीत जास्त विचारला जाईल, त्याच्यावर फोकस ठेवा. कारण हा पार्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे बँकिंग करंट अफेअर्सचा. थोडे लेंदी क्वेश्चन असतात पण करंट अफेअर्स रिलेटेड टू बँकिंग इंडस्ट्री येतात तर त्याच्यावर फोकस करा. हे काही की फॅक्टर्स आहेत जे तुम्हाला सहजासहजी
8-10-12 मार्कांची लीड किंवा इतर मुलापेक्षा 8-10 मार्क डेफिनेटली जास्त मिळून देतील. ठीक आहे. आता जसं मी अगोदरच सांगितलं की यूट्यूबची लेक्चरची सिरीज आपली ऑलरेडी चालू आहे. क्वांटचं रोज सकाळी 10:30 वाजता असतं, यूट्यूब लाईव्ह आहे, बघू शकता. जनरल अवेअरनेसचं रात्री 9 वाजता आहे, हे बघू शकता. हे 26 तारखेपासून चालू होणार आहे, 26, 27, 28, 29. आणि प्रदीप वराडे सर जे हे इंग्लिशचं जे लेक्चर आहे हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये यूट्यूबवर अवेलेबल करून देत आहेत. आजपासून त्यांनी पण ही सिरीज चालू केली. तर या तिन्ही सिरीजचा डेफिनेटली सगळ्यांनी फायदा करून घ्या. पुढचे काही दिवस जास्त पॅनिक होऊ नका, जेवढं होईल तेवढा अभ्यास करा. 7 दिवसामध्ये खूप काही बदलणार नाही, पण काही बदलू शकतं. तर मग तुम्ही एकमेव आहात जे बदलू शकता. त्यासाठी स्ट्रेंथवर काम करा, विकनेसवर जास्त लक्ष देऊ नका, निगेटिव्ह होऊ नका. नवीन शिकण्यापेक्षा जे आहे त्याला जास्त पॉलिश करण्याचा प्रयत्न करा, एवढंच मी सांगेल. अभ्यास करत राहा, आपलं 100% देणं आपल्या हातात आहे. बाकी निगेटिव्ह विचार करू नका. तुम्हाला सिनियर कोणी सांगितलं, बाजूच्याने सांगितलं, 7 दिवसात काय होणार आहे, अजिबात विचार करू नका. तुमच्याकडून जे होतंय ते होऊ द्या आणि चांगला एक्सपिरियन्स घेऊन या. बाकी जे लोक नवीन आहेत यांच्यासाठी बोलतोय, जुन्या विद्यार्थ्यांना तर ऑलरेडी सगळ्या गोष्टी क्लिअरच आहे. ठीक आहे. तर उद्या भेटूया सकाळी 10:30 वाजता यूट्यूब लाईव्हला. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय.